भाजपनं कुठंतरी तुम्हाला तुमच्या प्रभागात घेण्याची पूर्ण तयारी केली दिसते असं वाटतंय सगळं प्रभाग बघून. मी प्रभागात राहिलो नाही, मी पुण्याचा आहे आणि प्रभागावर मी कधीच काम करत नाही. माझ्याकडे आलेला आता प्रत्येक माणूस हा पुण्यातून आलेला आहे. प्रभाग हा माझ्या दृष्टीने निवडून जिंकून आणि हरलाय हा विषय नाही बाजूला. आम्ही लढणार आहे. आम्हाला काय प्रभागावर आमचा नाही प्रभाग झाला तर तुम्हाला मुलगा लढेल का माहित नाही, माझी पत्नी लढेल का माहित नाही. आमची तयारी तर काय असेल. आम्ही काय महानगरपालिका लढणार नाही कारण आम्हाला झालेलो होतो. आम्ही काय आता परत लढणार नाही महानगरपालिका. पण ज्या पेठेने माझ्यावर प्रचंड प्रयत्न केले, मला सर्वसामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता म्हणून आज लोकसभेपर्यंत त्यांनी नेलं, ते पेठातल्या लोकांनी नेले. आणि शेवटी आमच्यावर समाजाचे उपकार आहेत त्या सगळ्या पेठातल्या लोकांची. आता त्या उपकारची परतफेड आता मी माझ्या मुलाला सांगितलं की मला जेवढं जमन तेवढं काम कर, ह्याच्या पुढं तू समाजाची सेवा कर. कारण तुझ्या बापाला त्यांनी घडवलंय, मोठं केलंय, नाव दिलंय, तुला सन्मान दिलाय. तर आता माझ्या नंतर माझ्या मुलाची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. हो आता त्याला मी सांगितलं तो कितपर्यंत त्याला होतं तर त्या सगळ्या कसोटीत. तर त्याला काल मी बोललो की तुला आता लढायचंय, बघू आता कसं काय करताय. पण माझ्यावर जे सर्वसामान्य लोकांनी प्रेम केलं, मला मोठं केलं, तसंच माझी उतराई माझ्यावर झालेलं किती जे काय आहे ते प्रेम ते माझ्या पोराच्या माझ्या पुढच्या पिढीने ती सामाजिक सेवा केली पण हा माझा त्याच्यामध्ये येतोय. हे झालं तुमच्या प्रभागापुरतं. मात्र प्रभाग नाही पुणे शहराचं झालंय. तुमच्यासारखीच भूमिका अजितदादांचे शहराध्यक्ष जगताप त्यांनी घेतलेली, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की हे भाजपने सर्व घडून आणलेले, तेही नाराज आहे. कुठेतरी महायुतीमध्ये जमत नाहीये तुमचं भाजप सोबत असं चित्र दिसतं. मी परत एकदा होतो, मी शिवसेना होतो तुमच्याशी बोलत असणार. पण एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीसांच्या पुढची रवींद्र दंगेकर म्हणून बोलतात. तिकडे काय झालं ते पक्षाचा निर्णय पुढे आम्ही कसा पुढे फॉलो करायचा ते आमचे नेते शिंदे साहेबांशी बोल करू. पण आज पुणेकर म्हणून बोलतोय, कार्यकर्ता म्हणून बोलतोय. आणि कार्यकर्ता कुठला असू द्या, मग रिपब्लिकनचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा असू द्या, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज ज्या पद्धतीने वेटिंग झाले त्यांच्या बाजूने मी बोलतोय. शिंदे साहेब पक्षाचा काय तो निर्णय घेतील, मात्र दंगेकरी तर भाजपला अंगावर घेणार नाही ना, भाजपला अंगावर घेणार नाही, चुकीच्या लोकांना अंगावर घेणार. जे चुका करतात त्यांना अंगावर घेणार. तुमचा मोठा संघर्ष राहिलेला गेल्या 2-4 वर्षामध्ये भाजपसोबत. 30 वर्ष झाले तुमचा संघर्ष राहिलेला आहे. मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जर महायुती घेऊन लढायचं ठरलं तर कसं काय मॅनेज करायचं. जनतेने सहकार्य केलं, साथ दिली तर मी चुकीच्या लोकांना पराभूत करायला प्रयत्न करणार. पण भाजपच्या आता नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून तुम्हाला लढावं लागेल, समोर जावं लागेल. खांद्याला खांदा कुठं लावायचं हे मला सांगता ठेवतं. काही तिथं खांदा लावणार आहे. काही ठिकाणी खांद्याला खांदा, बाकीच्या ठिकाणी नाही. चुकीच्या लोकांच्या विरोधात खांदा माझा चुकीच्या लोकांना लागणार नाही. पण भाजपमधल्या काही नेत्यांच्या खांद्याला खांदा लागेल का तुमच्या. कुठं माझा खांदा चुकीच्या लोकांना लागणार नाही. बरं आता थेट विचारतोय, महायुती म्हणून लढायचं महापालिका निवडणुकीत कसं शिंदे साहेब ठरवतील, ते लढतील. त्यांनी जो आदेश दिला तो पाळणार. पण चुकीच्या लोकांच्या विरोधात नाही तो उभा आहे.